एक छोटासा विनोद सांगतो, त्यांनी सुरुवात करूया आपण. एक मित्र होते पंजाबमधून आलेले. त्यांना एक फार वाईट सवय होती. 2 ग्लास घेऊन बसायचे, एक पाण्याने भरलेला आणि एक रिकामा. असं का? काय कारण असेल? एक पाण्याने भरलेला एक रिकामा, असं का? काहीतरी चालवा. सोपं है. वो प्यास लग भी सकती है और नहीं भी लग सकती है. तहान लागेल किंवा नाही लागणार, इतकं सोपं उत्तर त्यांनी दिलं. ओके, गुड. आता इथेली टाइम, इथेली मॅनेजमेंट. बरं मित्रांनो, वेळ म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज टाइम? जे मनात येतंय ते उत्तर द्या, काही हरकत नाही. टाइम इज मनी. पुढे, वेळ हा शब्द वापरून आपण बरंच काय काय म्हणतो. टाइम इज मनी त्याने एक छान सांगितलं. अजून, टाइम बहुमूल्य आहे, बहुमोल आहे. वेळ वाया घालवू नका, वेळ सत्कारणी लावा. बरोबर आहे? हे असे आपण बरेच म्हणी, वाक्यप्रचार ऐकत राहतो. बरं, ही वेळ मोजता येते का आपल्याला? वेळ मोजता येते की नाही? हो का नाही? हां, कशी मोजता येईल सांग? कशात मोजता येईल वेळ? तास. ओके, आवर्स, सेकंड्स, मिनिट्स, अजून मिली सेकंड. आता असं असं करत आपण ऑलमोस्ट कॉम्प्युटर युगमध्ये गिगा सेकंडपर्यंत जातो. हो की नाही? सुपर कॉम्प्युटरच्या सगळ्या ॲक्शन गिगा सेकंड्समध्ये आहेत. बरं, तासाच्या वर काही आहे? दिवस आहे. दिवसाच्या वर आठवडा आहे. आठवड्याच्या वर महिन्याच्या वर, वर्षाच्या वर एक तप, 10 वर्ष, 12 वर्ष, एक शतक, एक सहस्त्र, दशसहस्त्र. केवढी आहे वेळेची व्याप्ती? आहे की नाही? म्हणजे आपण अनेक सहस्त्रक, काही हजार, 10,000 वर्षापूर्वी ते ऑलमोस्ट गिगा सेकंडपर्यंत येतो. इतकी वेळेची मोठी व्याप्ती आहे. आता ह्या सगळ्या वेळेचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे, कारण वेळ असा निघून जातो पटकन. आपण टिचकी वाजता ती 1 सेकंद निघून गेला की नाही? तर ह्या वेळेचं व्यवस्थापन करायला पाहिजे. आता व्यवस्थापन मागच्या तुमच्या सेशनमध्ये सांगितलं असेल, तर व्यवस्थापनातला पहिला सगळ्यात मोठा भाग काय येतो? व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? व्यवस्थापन कशाचं करायचं? नाही, वेळेचं झालं. आपण हा वेळ आता सध्या बाजूला ठेवूया, पण फक्त आता व्यवस्थापनाकडे येऊया. तो व्यवस्थापनातला सगळ्यात मोठा भाग कुठला येतो? काय करायचं आहे नेमकं? गोल सेटिंग, मिशन. आपल्याला काय नेमकं साध्य करायचं आहे, बरोबर की नाही? सो मिशन किंवा गोल म्हणूया आपण त्याला. गोल. बरं, गोल सेट केलं आपण, ह्याच्याकडे नंतर येऊया परत. गोल सेट केलं आपण, मग गोल नंतर काय येतं? आपण ठरवलं आता काय करायचं आहे, ठरवलं. त्याच्यानंतर पुढला भाग काय येतो? नाही, एकान कुठेतरी मोठ्याने बोला. हार्डवर्क. पण हार्डवर्क हा कशाचा भाग झाला? आपण नेमकं काय करतो हे मला करायचं आहे. मॅनिफेस्टेशन. त्याला दुसरा शब्द आपण प्लॅनिंग म्हणूया. गोल सेट झालं, मिशन झालं, प्लॅनिंग ठरलं कसं करायचं आहे. त्याच्यानंतर पुढला भाग काय येतो? का आपण प्लॅनिंग करून थांबणार तिथे? पुढला भाग काय यायला पाहिजे? बापा डोळे चोळू नको, मी तुला आहे औषध आहे माझ्याकडे. मोठ्यान मोठ्यान बोल, सगळ्यांना ऐकायला पाहिजे, मी एकटा नाही. मोठ्यान मोठ्यानी.
हां, पण हे कसं करणार अचीव? तू गोल सेट केलंस, प्लॅनिंग केलंस, पुढे काय ते प्रत्यक्षात आणायचं की नाही? म्हणून एक्झिक्युशन. काय करायचं, नेमकं कसं करायचं आणि मग हे करत असताना काय करत राहतो आपण? हार्डवर्क आहे. हार्डवर्क हा सगळा हार्डवर्क करायला लागणारे हे प्लॅनिंगचा भाग आहे. हार्डवर्क करायचा हा एक्झिक्युशनचा भाग झाला. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय येतं महत्वाचं, आपण एखादी गोष्ट करताना बरोबर करतोय का चूक करतोय, बरोबर करतोय चूक करतोय, हे काय असतात? चेक पॉइंट्स असतात. बरोबर आहे की नाही? बरोबर की नाही? म्हणजे ती गोष्ट आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असतात की नाही? का आपण असं म्हटलं नाही, चल मी असं गोल ठरवलं, प्लॅनिंग केलं, एक्झिक्युशन करून मोकळा झालो, पण पुढे काय? जे मी ठरवलं होतं, ज्या पद्धतीने ठरवलं होतं, जे प्रयत्न केलेत ते माझे व्यवस्थित त्या मार्गाने गेलेत की नाही, हा चेक पॉईंट आहे. त्याला एक चांगला शब्द आहे म्हणजे कंट्रोल. बरोबर की नाही? ती गोष्ट आपण आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतो, नाहीतर ती हातातून सुटली की गेले सगळे प्रयत्न वाया आपले. हो की नाही? हे अभ्यासात पण तुम्हाला जाणवतं की नाही? वेळेवर एखादी गोष्ट नाही केली, परीक्षेच्या आदल्या दिवशी येऊन तुम्ही पुस्तक वाचायला गेलात तर काय होतं? ते 3 तास जे महत्त्वाचे असतात ते गेले वाया. म्हणून शेवटचा मुद्दा येतो कंट्रोल. आता हा व्यवस्थापनाचा एक ढोबळ आपण म्हणतो आराखडा झाला. गोल, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, कंट्रोल. आणि परत आपण त्या कंट्रोलमधून बघतो की आपण त्या गोलच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत, प्लॅनिंगमध्ये अजून काही सुधारणा हवी आहे, एक्झिक्युशनमध्ये अजून काही म्हणजे जे प्रत्यक्षात आहे त्याच्यात काही सुधारणा हवी आहेत, आणि हे चक्र असं फिरत राहतं जोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण जे ठरवलेलं गोल आहे ते साध्य झालं आहे की नाही. बरोबर आहे? मी म्हणतोय पटतंय का? काही वेगळा मुद्दा आहे कोणाचा? आहे मुद्दा? काही वेगळं चाललंय? ओके, परत आता आपण वेळेकडे येऊया. वेळ त्याच्या परिमाणात मोजता येते, इट हॅज गॉट मेजर्स. पण वेळेला अजून पण काही असोसिएटेड आहे का? आपण म्हणतो वेळ वाया गेला की टाइम इज मनी, म्हणजे वेळेला मनी किंवा त्याचं मूल्य, ए व्हॅल्यू इज ऑल्सो असोसिएटेड विथ टाइम. सो टाइम हॅज गॉट व्हॅल्यू विच इज अनदर मेजर. ओके, आता एक साधं उदाहरण घेऊया आपण. आपलं तुमच्या परीक्षेचं वगैरे असं रटाळ न घेता आपण एक साधं उदाहरण घेऊया. परीक्षा छान संपलेली आहे. आता दिवाळीच्या सुट्टीत कोणी कुठे गेलो होतं का? परीक्षा झाल्या मे महिन्यात आपण जनरली आपल्याला 1.5 महिना मिळतो, पुढलं वर्ष सुरू होईस्तो. त्याच्यात काहीतरी आपले प्रवासाचे बेट ठरतात. हो की नाही? कुठलंही एक ठिकाण निवडूया आपण. मग ते घरी चर्चा होते आपली की कुठे जायचं, काय जायचं. जनरली आपले बेत असतात गावाला जायचं. हा दरवर्षी ठरलेला प्रोग्राम असतो आपला. पण गावाला जाताना सुद्धा पूर्वीची आपल्याकडे होती ती साधनं, नवीन आलेली साधनं आणि अजून नवीन काही ह्याचा उपयोग करता येईल का? एक उदाहरण घेऊया. चला आपण गावाला जायचं असं ठरवूया. एक ठिकाण ठरवूया, महाबळेश्वर. चांगलं ठिकाण आहे. ओके, महाबळेश्वरला जायचं हे सगळ्यांनी आपण ठरवलं आहे, गोल सेट झालं. तू मला सांग आता महाबळेश्वरला जायच्या दृष्टीने प्लॅनिंग काय करू आपण? पॅकेजिंग हा एक्झिक्युशनचा भाग झाला. परत मुळात कसं जायचं, कुठच्या वाहनाने जायचं, किती वेळात तिथे पोचायचं. कारण आपल्या हातात जर 5 दिवस असतील, कारण शेवटी प्लॅनिंगमध्ये किती दिवसासाठी आपण महाबळेश्वरला जाणार आहोत हे महत्त्वाचं आहे की नाही? दिवस आपले किती दिवस राहायचे आहे. मग ते दिवस सगळे जर आपल्याला महाबळेश्वरला एन्जॉय करायचे असतील तर मग आपण लवकरात लवकर तिथे पोचणं अपेक्षित आहे. मग लवकरात लवकर महाबळेश्वरला पोचायचं असेल आपल्या घरातून, मुंबईतून, तो पहिलं कुठला मोड येतो ट्रान्सपोर्टचा? विमान. एक्सलंट. विमानाने कुठे जाल महाबळेश्वरला जायचं असेल तर? साताराला एअरपोर्ट आहे? नाही आहे. आपण सगळ्यांचा विचार करूया. कार आहे. एक्सलंट.
कार एक आहे, दुसरा बस, तिसरा ट्रेन आहे. म्हणजे जे जवळचं स्टेशन असेल तिथून एखादी बस किंवा एखादं वाहन करून आपण तिथे पोचायचं. बरं, आता महाबळेश्वरला जायला आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तुम्ही महाडकडून जाऊ शकता, एक पुणे वाई करून जाऊ शकता. मग त्यातल्या त्यात कमी वेळ कुठच्या मोडणी जाल, रस्ते कुठे चांगले आहेत, हा सगळा प्लॅनिंगचा भाग आला की नाही, बरोबर की नाही. मग महाबळेश्वरला जायचं ते ठरलं, आता ह्या पद्धतीने जायचं. आता आपण ठरवूया की कारने जायचं, कारण कार एकदा इथं घरी बसलो, वाटेत एक कुठेतरी खोपोलीचा ब्रेक घेतला किंवा कुठे काही खाल्लं प्यायलं, थोडासा नाश्ता बिस्ता करून महाबळेश्वरला पोचायचं. बरं, तिथे पोचल्यानंतर राहायचं कुठे, हा प्लॅनिंगचा भाग आला. म्हणजे तिथे गेल्यानंतर शोधाशोध होऊ नये म्हणून ते प्लॅनिंग आपण आधीच करतो. त्या हॉटेलचं बुकिंग आहे आपण वेळेवर करतो. ते वेळेवर करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थित साईट्स अवेलेबल आहेत, माहिती अवेलेबल असतात, प्रवासाची गाईड्स अवेलेबल असतात. या सगळ्याचा आपण उपयोग करतो. मग प्रत्यक्ष प्रवासाची तारीख येते, त्याच्या आधी आपलं सगळं सामान वगैरे 6 दिवसाचे राहायचे, 5-6 दिवस राहायचे, त्याचे कपडे किती लागणार आहेत, खायच्या पायच्या वस्तू नेणार आहेत की नाही, त्या हॉटेलमध्ये पॅकेज काय असणार आहे आपलं, येताना आपण तिथे राहता असताना काय काय बघणार आहोत, त्यावेळेत काय काय किती जवळपास बघू शकू, हे सगळं आपलं प्लॅनिंगचा भाग झाला. मग येतो एक्झिक्युशनकडे. आपण एक्झिक्युशनमध्ये आपण ठरवतो की चला आता सकाळी लवकर निघायचं, 6ला म्हणजे 6ला निघायचं, सगळ्यांनी तयार करू. आणि ठरलेल्या वेळेला तिथे आपण पोचलो की तिथे चेक इन केलं, थोडं रिफ्रेश झालो, पहिला ठिकाण जर ठरलेलं असेल तिकडे जातो आपण, परत हॉटेलला जेवायला येतो, परत थोडी विश्रांती घेऊन जातो. असा आपला एक 5-6 दिवसाचा साधारण प्रोग्राम होतो. हे सगळं करत असताना सगळे कंट्रोल मध्ये मध्ये येत असतात. 6ला निघालो आहे, मग मध्ये मध्ये आपण आता हल्ली GPS ची सोय झालेली आहे, GPS वर बघतो कुठे ट्रॅफिक जॅम नाही आहे ना, हा कंट्रोल पॉईंट आला की नाही. आपण असं करू का की चला ट्रॅफिक जॅम इकडे झालाय म्हणून आपण त्याच रस्त्याने जायचं, असं होतं का नाही. पूर्वी सोय नव्हती, पण आपण मध्ये मध्ये कोणाला विचारायचो, अरे महाबळेश्वरला त्यातल्या त्यात चांगला रस्ता कुठचा आहे, GPS नव्हतो तेव्हा. पण आता GPS जेव्हा अवेलेबल आहे त्या सगळ्या सोयींचा वापर करायचा. हा सगळा प्लॅनिंगचा नंतर एक्झिक्युशनचा भाग. आणि ते करत असताना ते कंट्रोल चेक पॉईंट सारखे आपण बघत राहतो की आपण ह्या ठरलेल्या वेळी पोचलो की नाही. मग नाश्त्याचा ब्रेक आपण 20 मिनिटात उरकला की नाही, वॉशरूम ब्रेक पटकन वगैरे करून आपण गाडीत बसून ह्यावेळेला निघून ह्यावेळेला पोचलो की नाही, हे सगळं करून हा प्रवास आपला ठरलेल्या वेळेत संपतो. तिथली सगळी ठिकाणं आपण ठरवल्याप्रमाणे बघतो. हा एक भाग झाला. हे चांगलं व्यवस्थापनाचं एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे. आता वेळ वाया जाणं म्हणजे काय, गोल मुळात भविष्यात आपण काय करणार आहोत हेच ठरलेलं नसेल, ह्याला काय अर्थ होईल. कोणी विचारलं पटकन तू काय करणार आहेस, नाही अजून काही ठरवलं नाही. आता तुम्ही सगळे 10वी आणि 12वीची मुलं आहात का, सगळे 10वीचे आहात, सगळे 10वीचे आहात, बरोबर आहे. तुला काय करावं असं वाटतं, इंटिरियर डेकोर, तुला ट्रेडिंग, एक्सलंट, तुला ग स्पोर्ट्समन, तुला काय व्हावं असं वाटतं, इंजिनियर. साधारण तुमचं ठरलेलं आहे. मग त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू झालेत का. आता तुला इंटिरियर डिझाईन व्हायचं, आपण याचंच उदाहरण घेऊया. तुझं गोल ठरलं इंटिरियर डिझाईन, तर प्लॅनिंगमध्ये काय करशील तू, मोठ्याने बोल ना. अरे सगळ्यांना ऐकायला पाहिजे, मला एकट्याला नको उत्तर दे, मोठ्याने बोल, काही फरक नाही, इथे कोणी ऐकायला हे नाही आहे. इकडे येऊन बोलशील, ये आपण तुझंच एक उदाहरण घेऊया. अरे ये ना इकडे, सगळे ओळखता, ये लाजायचं नाही, ये अरे ये, अरे मी तुम्हाला नंतर कामाला लावणार आहे भरपूर, ये इकडे उभा राहा. हा सांग, याचं गोल ठरलंय, हा इंटिरियर डिझायनर होणार आहे. हां तर तू सांग प्लॅनिंगमध्ये काय करणार आहे, सांग सगळ्यांना. माझ्याकडे नाही, त्यांच्याकडे बघायचं. अरे सांग ना, बोल ना मोठ्याने. चांगलं कॉलेज म्हणजे कुठचं, कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन चालेल. हां मग बरोबर आहे, पण म्हणजे प्लॅन त्या इंटिरियर डिझाईनसाठी कुठच्या कॉलेजला जाणार, ज्या कॉलेजमध्ये जिथे ते शिक्षण दिलं जातं, बरोबर की नाही. आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजमध्ये मिळेल का ते शिक्षण, नाही मिळणार. म्हणजे इंटिरियर डिझाईन जिथे शिकवलं जातं, जिथे डिझायनिंग, आर्किटेक्चर
अशी जी कॉलेजेस आहेत, मग ती महाराष्ट्रात कुठेही असू देत, आणि तू जसं म्हणालस तसं चांगलं पर्सेंटेज मिळवून, पर्सेंटेज काढत नाही आपण, पर्सेंटेज मिळवतो की नाही. काढणं म्हणजे असं असतं का खिशातून पैसे काढण्यासारखं असतं का? नाही. पर्सेंटेज मिळवण्यासाठी प्रयत्न असतात की नाही. तेव्हा पर्सेंटेज चांगलं मिळाल्यानंतर किंवा ते प्रयत्न करून मिळवल्यानंतर तसे कॉलेज मी बघणार, त्या दृष्टीने प्रयत्न करणार. हा झाला प्लॅनिंगचा. आता पुढे एक्झिक्युशन. मग काय करणार? ठरलं की मी इंटिरियर डिझायनिंग आणि आर्किटेक्चर शिकवणाऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार. पुढे काय? एक्झिक्युशनमध्ये काय करणार? म्हणजे ते कसं साध्य कसं करणार? कॉलेजेसची तुला लिस्ट माहिती आहे. आता तुमच्या इकडे ती मेरिट लिस्ट लागते, बरोबर आहे. तुम्हाला एक 5-6 पर्याय द्यायला लागतात. त्या पर्यायातले तू निवडतोस की माझ्या पर्सेंटेजला पहिला चॉईस कुठचा देऊ, दुसरा कुठचा देऊ, तिसरा कुठचा देऊ, चौथा कुठचा देऊ, आणि सगळ्यात शेवटी नाही मिळालं तर हे सुद्धा चालेल मला. हा प्लॅनिंगचा भाग झाला की नाही. त्याप्रमाणे तू एक्झिक्यूट करतोस, ती लिस्ट भरतोस तू, आणि जिथे पहिला चॉईस मिळतो तुला तिकडे तू ॲडमिशन घेऊन मोकळा होतोस, पहिली पैसे भरून मोकळा होतोस. आणि मग तुला पुढले ऑप्शन्स काय असतात? सेकंड ऑप्शनमध्ये मी काय करू शकेन, मला अपग्रेड करून मिळत आहे का ते बघशील. नाही मिळालं तर मिळालं आहे तेच घेऊन मी पुढे काम चालू करणार. एक्झिक्युशनमध्ये पुढे 4 वर्षाचा जो प्रोग्राम असतो इंटिरियर डिझायनिंगचा, तो मी चांगल्या तऱ्हेनं करणार. मग त्याच्यात तुम्हाला आजूबाजूला सगळ्या भेटी द्यायच्या असतात. नवीन नवीन सर, नवीन नवीन मुलं तुम्हाला भेटायला मिळतात. चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्सला भेटी देता येतात. ते सगळा भाग तुझ्या इंटिरियर डिझाईनमध्ये येतो. आणि हे सगळं करत असताना तुझा कंट्रोल चेक पॉईंट राहतो. मी करतोय, ठरवलं ते बरोबर आहे ना, मी निवडलं ते कॉलेज बरोबर आहे ना, मला ह्या कॉलेजला जायला मी वेळ कसा वाचवेन, मला लायब्ररीत बसायला किती वेळ मिळेल, मला हे सगळं करून आल्यानंतर घरी वेळ किती मिळेल, अभ्यासाला मी किती वेळ देऊ शकेन, आणि मी जे शेवटी ठरवलं आहे त्याला भविष्यात खरंच न्याय देऊ शकेन की नाही, हे सगळं करशील की नाही. हा झाला कंट्रोलचा भाग. आणि एवढं केल्यानंतर सगळं ते फिरत राहतं चक्र, आणि अल्टिमेटली इंटिरियर डिझायनर तू होतोस. बसा. गुड. आपण काय करूया, एक उत्तम टाइम मॅनेजमेंटचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे इतिहास वाचता सगळे, पटकन सांगू शकाल टाइम मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण कुठलं? अरे ती व्यक्ती आपल्या सगळ्यांना प्रिय आहे. इतिहासातली सगळ्यात मोठी व्यक्ती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं वय किती होतं? टोटल वय किती आयुष्य जगले, काही कल्पना आहे? किती? शिवाजी महाराज किती जगले? आयुष्य किती मिळालं त्यांना? फक्त 50 वर्षाचं आयुष्य आहे शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्ष. त्यातली आपण धरून चालूया की पहिली 15 वर्ष त्यांची जिजाऊ माऊलींनी घेतलेली तालीम, हे सगळं केल्यानंतर त्यांचं आयुष्य राहिलं किती? 35 वर्ष. त्या 35 वर्षात त्या थोर माणसानं फक्त घोडदौड, उत्तम राज्यकारभार, त्यांना बाकी कसलेही छंद जोपासायला वेळ नव्हता. जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं, जे रायरेश्वरीच्या देवळात जाऊन त्यांनी ती शपथ घेतली होती, ते स्वप्न पूर्ण करायचं ते कसं केलं त्यांनी? त्यांचं साध्य काय होतं? हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. मग त्यांनी बघितलं. आता त्यावेळेला हे नव्हतं. ते म्हणाले की मला जे काय आयुष्य देवानी दिलेलं आहे, जे काय शिक्षण माझ्या गुरूंनी दिलेलं आहे, माझ्या आईनी दिलेलं आहे, रामदास स्वामींनी दिलं आहे, दादोजी कोंडदेवाने जी लढवय्या म्हणून जी तालीम दिलेली आहे, त्याचा उपयोग करून मी काय करणार आहे नेमकं? ते असे गंमत म्हणून मावळ्यानं गोळा करत बसले का? मग काय केलं नेमकं त्यांनी? एक्सलंट. जरा इकडे तू छान चांगलं मस्त डायरेक्शन पकडली. जे इकडे स्वराज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. पण त्यांना असं का करावं असं वाटलं? मोठ्याने, माझ्याकडे नको, त्यांच्याकडे बघून बोल. आक्रमण होत होते, हां देवळे उद्ध्वस्त करत होते, करेक्ट. म्हणून शिवाजी महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी परफेक्ट. थोडा आता मुघल नंतर आले,
पण आदिलशाही आणि निजामशाही दोन मोठे शत्रू होते त्यांचे, हो की नाही. आणि शत्रू असण्याचं कारण शिवाजी महाराजांचे पिताश्री म्हणजे शहाजी राजे अतिशय उत्तम लढवई होते, मोठे मातब्बर सरदार, आणि ते आदिलशाहीचे एक मातब्बर सरदार. पण आदिलशाहला जेव्हा कळलं की आपल्याच एका सरदाराचा मुलगा अशा काहीतरी कारवाया करतोय आणि जो आपल्या विरुद्ध बंड करू शकतो, आपण स्थापन केलेले जे काय राज्य आहे, वाढवत नेलेलं राज्य आहे, त्याला तो सुरुंग लावू शकतो, हे त्याला कळलं. पण शिवाजी महाराजांना तो कानमंत्र देण्याचं काम कोणी केलं? शहाजीराजांनी पाठबळ दिलं, पटे कसं मागे राहून. पण मूळ शिवाजी महाराजांच्या डोक्यात ही कल्पना घालायचं काम कोणी केलं? जिजाऊ महाराजांनी. कारण जिजाऊ महाराजांनी हे सगळे होणारे अत्याचार बघितलेले होते. रोज त्यांच्या दरबारात त्यांना भेटायला येणार आया बहिणी सांगत होत्या की हे असं असं चाललं आहे, इकडे हा आक्रोश आहे, तिकडे त्या मंडळींवर अत्याचार होते, तिकडे हे लुटलं जात आहे, देवळं फोडली जात आहेत. हे सगळं त्यांच्या कानावर होतं. आणि जेव्हा त्यांना कळलं की आपल्या पोटी हा सुपुत्र जन्मला आहे, तेव्हापासून त्यांनी ती मूर्ती घडवायला सुरुवात केली होती. म्हणजे जे वेळेचं व्यवस्थापन होतं ते जिजाऊ माऊलींचं होतंच. कारण जर वेळ कमी असेल आणि आक्रमणं तर वाढतच जाणार आहे. कारण असं होतं का की फक्त आदिलशाह एकटाच आक्रमण करू शकतो? नाही. एक शत्रू त्याच्याबद्दल अनेक शत्रू येऊ शकतात आणि अशा वेळेला शत्रूचा शत्रू तो मित्र होऊ शकतो. त्यामुळे त्यांना ही सगळी कल्पना होती. आणि म्हणून कुठेतरी ती एक दूरदृष्टी असायला लागते की हे स्थापन करायचं म्हणजे असं असतं का चल हां मी आता वहीत लिहिलं स्वराज्य स्थापन करतो, अशा गोष्टी होतात का? नाही होत. ते गोल करायचं म्हणजे ते उद्दिष्ट साध्य ठेवायचं म्हणजे ते सॉलिड असलं पाहिजे की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे म्हणजे काय की माझ्या राज्यात माझ्या ज्या भौगोलिक परिघात जेवढे म्हणून कोण लोक प्राणी वनस्पती जे कोणी असेल, जो कोण पूर्ण टापू असेल, त्या सगळ्याचं रक्षण करणं, त्याचं जतन करणं, त्याचं वाढ करणं, संवर्धन करणं ही माझी जबाबदारी आहे. ते हिंदवी स्वराज्य होतं. मग त्याच्यात जातीपातीला कुठे थारा नव्हता, तू ह्या जातीचा आहेस, तू त्या जाती, तू या धर्माचा, हे नव्हतं. हिंदवी म्हणजे जो ते एक ब्रह्म जाणतो, ते जे त्याला क्लिअर गोल त्याचा असतं, तो हिंदवी स्वराज्याची कल्पना करू शकतो. आणि म्हणून प्लॅनिंगमध्ये त्यांच्या आईचा त्यांना मोठा हातभार झाला. गुरु दादोजी कोंडदेव, रामदास स्वामींचा नंतरच्या आयुष्यात त्यांना खूप फायदा झालेला आहे. या मंडळींनी काय केलं ते असं चमच्यानी भरवत राहिले नाही. त्यांनी फक्त ते सूतवाचकरण म्हणतो ना, त्याच्या डोक्यात एक महाराजांचा किडा घालायचा, हे असं असं आहे, आता तू ठरव काय करायचं ते. मग महाराजांनी काय केलं, प्लॅनिंगमध्ये मी एकटा हे करू शकणार आहे का? कुठची गोष्ट आपण एकटे करू शकतो का? नाही. त्याच्यासाठी एक टीम असावी लागते, एक चांगला ग्रुप असावा लागतो, चांगल्या मित्रांचा, समविचारी मित्रांचा ग्रुप पाहिजे आपल्याबरोबर. मग त्यांनी काय करायला लागले की जिजाबाईंचा रायगडावर कोणी गेलाय का? रायगडाला किती लोक गेलेत रायगडावर? किंवा रायगडाचा परिसर बघितलेले किती आहेत? बरं, रायगड अस्तित्वात महाराष्ट्रात आहे हे तरी माहिती की नाही? कुठे आहे रायगड? महाडच्या जवळ आहे. पण रायगड म्हणजे काय होतं? रायगड काय होतं? अरे इतिहासात आपण एवढं तरी शिकलो राजा. राज्याभिषेक झाला, पण राज्याभिषेक कशासाठी केला त्यांनी? तिथे स्वराज्याची अरे राजधानी होती रायगड, होती की नाही? राजगडावर होती, सुरुवात राजगडावर त्यांनी केली. पण जेव्हा त्यांना कळलं की रायगडासारखा बेला किल्ला जर दुर्ग आपल्याला मिळत असेल तर त्याच्यासारखं संरक्षित राजधानीचं ठिकाण कुठलंच नाही. आणि म्हणून महाराजांनी ते म्हटलेलं आहे की ऐसा बेला कडा ताशिव दगड ज्याच्यावर कित्येक पावसाळ्यात गवतसुद्धा उगवत नाही. म्हणजे जिथे चढायला तू अतिशय कठीण आहे. संपूर्ण चहूबाजूनी त्याला टेकड्यांचं दुर्ग ह्यांचं डोंगरांचं संरक्षण आहे. तख्ताचं गड ऐसाच करावा हे महाराजांनी लिहून ठेवलेलं बोलले. आणि ते सभासद म्हणून होता जो बखर लिहायचा. बखर म्हणजे काय? गद्य इतिहास. तर तख्ताचं गड हाच करावा असं करून ती पण कल्पना होती महाराजांची. म्हणजे हे सगळ्या गोष्टी अशा हवेतून उडून त्यांच्या डोक्यात नाही, ह्या सगळं प्लॅनिंगचा भाग आला होता की मला जर हिंदवी स्वराज्य केलं आहे तर मला अशी भूमी, अशी जागा हवी की जिथून मी स्वराज्याचा कारभार व्यवस्थित करू शकेन.
आणि म्हणून रायगडाच्या परिसरात गेलात, एका बाजूला उभे राहतात तोरणा, लिंगाणा, राजगड, प्रतापगड, हे सगळे महत्त्वाचे किल्ले त्यांच्या दृष्टिक्षेपात येतात. कावळा किल्ला वगैरे बरेचसे गड असे आजूबाजूला. एकदा रायगडावर मुद्दाहून जा आणि तो इतिहास जगा तिथे. आता कोणीतरी असं छान इतिहासकारांनी म्हटलेलं आहे, इतिहास नुसतं घडतो का? नाही, इतिहास घडवायला तिथला भूगोलही माहिती पाहिजे. आता महाराज गंमत गेले आणि असं कुठेही घोडा दौडवत गेले का? नाही, कुठे जायचं आहे हे ठिकाणं माहीत होती, कुठल्या ठिकाणची माणसं गोळा करायची आहेत, कुठल्या ठिकाणी आपले शत्रू लपलेले आहेत, हे सगळं त्यांना तो परिसर पिंजून काढल्याशिवाय कळलं का? नाही. म्हणजे त्यांनी भूगोलाचं ज्ञान घेतलं. भूगोलाच्या ज्ञानात काय झालं, त्या टापू सरळ किती आहे, सपाट किती आहे, किती डोंगर चढून जायला लागतात, किती टेकड्या चढायला लागतात, किती अवघड वाटा आहेत, पाण्याचे साठे कुठे आहेत, नद्या किती ठिकाणी आहेत, पावसाळ्यात पूर किती नद्यांना येतो, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केलेला होता. आणि तेव्हा हे ते सगळं साध्य करू शकलं आणि एक्झिक्युशनमध्ये त्यांनी त्या गोष्टी त्याप्रमाणे करायला सुरुवात केल्या. शिवाजी महाराजांकडे किती किल्ले होते काही कोणाला लक्षात आहे का संख्या? 300. व्हेरी गुड, 300 किल्ले होते. आता मला सांगा, 300 म्हणजे असे पार्ला आणि सांताक्रूजच्या परिसरातले होते का किल्ले? नाही, काही मैल दूर पसरलेले होते. कम्युनिकेशनची साधनं, संवादाची साधनं, संपर्काची साधनं नव्हती. अशा वेळेला हेर धाडायचे की तिथल्या लोकांच्या वसाहतीत त्यांना एकत्र करून त्या गोळा करायच्या सगळ्या आणि माहिती गोळा करून तो किल्ला आपल्या ताब्यात कसा येईल, त्याचं संरक्षण कसं करायचं. बरं, महाराजांनी हे सगळं करताना संरक्षणाची इतकी सुंदर व्यवस्था करून ठेवलेली. हे उदाहरण का सांगतोय की बाळांनो, महाराजांचा इतिहास जेवढा वाचता येईल तेवढा वाचा. आणि आपण आज जे काही सगळं हे करतोय, चर्चा करतोय, त्याचं तुम्हाला एक जिवंत जिथं जागतं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. सुंदर इतिहास आहे. ते जेवढ्या म्हणून लोकांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिली असतील ते वाचा. त्याच्यात काही पुस्तकं अशी आहे, बाबासाहेब पुरंदरेंनी सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. गोनी दांडेकर नाव ऐकलंय का? मराठी साहित्यातलं एक मोठं नाव आहे आणि इतिहासातलं तर मोठं नाव आहे. मृणाल कुलकर्णी नाव आहे, माहिती की नाही नटीचं? मृणाल कुलकर्णी, मृणाल देव, मृणाल कुलकर्णी आहे की नाही? तिचे आजोबा गोनी दांडेकर. गोनीदांनी खूप सुंदर इतिहास लिहून ठेवलेला आहे. अशांची पुस्तकं मुद्दामून वाचा. आणि ही अतिशय सोपी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ह्याच्यातून तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करा की त्या माणसाने जवळजवळ 350 वर्ष पूर्व एवढा मोठा ध्यास घेऊन त्याचं अप्रतिम प्लॅनिंग करून, आणि नुसतं प्लॅनिंग म्हणजे अशी गंमत म्हणून नाही, त्याचा पूर्ण विचार करून की बा हे सगळं किल्ले मी घेणार आहे, पण त्या किल्ल्यांची व्यवस्था, तो किल्ला किमान शत्रूच्या पासून 1 वर्ष झुंजत राहील एवढा त्याच्यावर शस्त्रसाठा, एवढा त्याच्यावर रसद म्हणजे खाणंपिण्याचं साहित्य. बघा किती बारीक बारीक विचार केला त्या माणसाने. कितीही परकीय आक्रमणं झाली तरी किमान तो किल्ला 1 वर्ष झुंजत ठेवता येईल एवढी त्याच्यात ती व्यवस्था करणं. आणि हे नुसतं एका जागी बसून नाही होत बाळांनो. तिथे जाऊन त्या किल्ल्याचं निरीक्षण करायचं, तिथे जाणाऱ्या सगळे चोर दरवाजे, मुख्य दरवाजे ह्या सगळ्यांचं त्याचं संरक्षण करायचं, त्याची तटबंदी करायची, कुठे काही भगदाड वगैरे पडलं ती बुजवायची आणि जेणेकरून ते परकीय आक्रमण सहज होणार नाही इतकं बघायचं. आता महाराजांना स्वकीयांचा त्रास होता की नाही? त्यांच्याच नातलगांनी त्यांना दगा द्यायचा प्रयत्न केला आहे की नाही? मराठ्यांच्यात आपापसात पण दुई होती, हे महाराजांना माहीत होतं. म्हणजे ते म्हणायचे की परकीयांपेक्षा मला स्वकीयांचा जास्त त्रास आहे की नाही, होता की नाही? त्यांचाही त्यांनी बिमोड केला, कारण हे परकीयांची हात मिळवणी करून शेवटी आपल्याच स्वराज्यावर घाला घालतील, त्याच्यावरच ते आक्रमण करतील, म्हणून पहिला त्यांनी काटा काढला. हा सगळा एक्झिक्युशनचा भाग होता आणि ते कंट्रोल पॉईंट कंटिन्युअस त्यांचं चालू होतं. बरं, हे करत असताना वेळेचं गणित त्यांच्याकडे होतं की मी असं महिनाभर आपली मोहीम चालली असं नाही, कमीत कमी वेळात ती मी कशी फत्ते करीन जेणेकरून माझ्या कमीत कमी सैनिकांचं रक्त सांडेल, किल्ल्यावरचा साठा मी बऱ्यापैकी साठवू शकेन, थोडा खर्च होईल. त्याच्यानंतर त्यांचं गुप्तहेर खातं, त्यांनी नेमलेलं अष्टप्रधान मंडळ, त्यांच्या कामाची जबाबदारी,
बरं कुठल्याही किल्ल्यावर किल्लेदार नेमताना, किल्लेदार म्हणजे कोण? तिथला मॅनेजर, व्यवस्थापन किल्ल्याचं करणारा. बरं हा कोणाला ऐऱ्यागैऱ्याला रिपोर्ट करत नव्हता. प्रत्येक गडाचा किल्लेदार हा थेट महाराजांना रिपोर्ट करायचा, कारण ती बित्तम बातमी त्यांच्याकडून खरी कळायची. नाहीतर काय होतं, माहिती तुझ्याकडून याच्याकडे, याच्याकडून त्याच्याकडे आलं की काय होते, त्याला गाळणी लागते, महत्त्वाचे मुद्दे त्याच्यातून निसटतात आणि जो खरा मुद्दा यायचा तो येतच नाही किंवा दडवला जातो. म्हणून महाराजांनी ती व्यवस्था करून ठेवलेली होती की किल्लेदार जे आहेत ते त्या परिसराची बित्तम बातमी मलाच फक्त सांगतील, आणि मग ते केल्यानंतर महाराजांचे तशा आज्ञापत्र निघायची की हे असं आहे, अशी डागडुजी करा, या इथे असं जर बाया माणसांना त्रास होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था असं करा, शेती कुठची कराल, या सगळ्या विषयाचं महाराजांनी केलं होतं. कारण शेवटी प्रजासुखी राहायची असेल तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या. नुसतं संरक्षण करून प्रजेचं समाधान होईल का? नाही. त्यांना पैसा धन दौलत मिळवण्यासाठीचे पण मार्ग शिवाजी महाराजांनी तयार केलं. त्याच्यासाठी शेतीचं ज्ञान, तुम्ही पक्की घरं कशी बांधाल, कारण नाही तर कोणी उठसूट येऊ आणि तुमच्या घरांवर नांगर फिरू अशी नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराज आत्ता हा अभ्यासनाला खूप विषय, अनेक मंडळी बाहेरच्या देशातली पण शिवाजी महाराज या एका विषयावर PhD करत आहेत. आणि मग त्यांचं व्यवस्थापनाचं काय, ते उत्तम शासनकर्ते होते का? वॉज ही अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर? येस. वॉज ही अ गुड फायनान्सिंग एक्झिक्युटिव्ह? येस. त्यांचं अर्थव्यवस्थापन उत्तम होतं का? येस. कारण त्यांचं जे अर्थनियोजन होतं, आलेला पैसा, आलेला महसूल, त्याचं नियोजन कसं करायचं, तो पैसा कुठे किती कसा खर्च करायचा, त्याचे त्यावेळेला आणा आणि पै ही नाणी होती त्यावेळेला, त्या ह्याच्यात सगळे हिशोब लिहून ठेवले जाते, जेणेकरून या हिशोबाचं ज्ञान पुढच्या पिढीला व्हावं, पुढच्या राजांना व्हावं, पुढच्या किल्लेदारांना व्हावं, आणि ते हिशोब, ते व्यवस्थापन तसंच्या तसं जोपर्यंत हिंदवी स्वराज्य आहे. त्यांनी असा विचार केला ना की मी संपलो, मी गेलो की माझं स्वराज्य संपलं, असं केलं का त्यांनी? नाही. त्यांनी काही वर्षा पुढचा विचार केलेला होता. म्हणजे ते मिनिटापासून जे सुरुवात करत होते ते मिनिट, तास, दिवस, आठवडे, महिने, वर्ष, पुढची कैक दशकं, पुढची कैक शतकं. शिवाजी महाराजांना जाऊन 350 वर्ष झालेली आहेत. आज अजूनही आपण त्यांना चांगल्या ह्याने आठवतो की नाही, त्यांचं गुणगान करतो. नुसतं शिवजयंतीला शिवाजी महाराज की जय म्हणून शिवाजी महाराज कळत नाही. त्यांचा जो काही ज्या पद्धतीने इतिहास तुम्हाला वाचता येईल ते वाचा. तर शिवाजी वॉज एक्सलंट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजे तो पूर्ण पकड असलेला कंपनीचा, म्हणजे आता हिंदवी स्वराज्य एक कंपनी म्हटली आपण, त्या कंपनीचा तो एक उत्तम मालक होता. हे सगळे गुण त्या एका व्यक्तीच्या ह्याच्यात होते. बरं, हे ते एकट्याने आपसूक आले का? त्यांच्यात नाही. जिजाऊ महाराजांची त्यांना साथ मिळाली. दादोजी कोंडदेवांनी त्यांना संरक्षणाची जबाबदारी दिली, त्यांना पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनची तालीम दिली. रामदास स्वामी आणि असे अनेक संत तुकाराम अध्यात्माची तालीम त्यांना दिलेली आहे. कारण लढाईच्या ठिकाणी, कुठच्याही दुःखाच्या, कुठच्याही कष्टाच्या, कुठच्याही त्रासाच्या वेळेला तुमचं मन थाऱ्यावर पाहिजे. नाहीतर काय होतं, मन विचलित झालं की तुमचं ध्येय हातातून निसटतं. आपणच बघा, एखादी गोष्ट कंटाळवाणी, एखादी गोष्ट मनाला त्रासदायक झाली की आपलं काय होतं, थाऱ्यावर मन राहत नाही आणि ती गोष्ट जी ठरवलेली असते ती हातातून निघून जाते की नाही. तर ते तुकारामांनी एक मोठं काम केलेलं होतं की त्यांना अध्यात्माची दीक्षा दिली की बाबा असं कधी झालं तर तुझं मन थाऱ्यावर राहो. म्हणून ते भक्ती मार्गाला शिवाजी महाराज लागले नाहीत, पण त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या मन शाबूत, कारण 35 वर्षाचं आयुष्य शिवाजी महाराजांना मिळेल असं माहीत नाही. जो माणूस 30 ते 32 वर्ष फक्त घोड्यावर होता, इमॅजिन करा, 32 वर्ष माणूस घोड्यावर बसत, त्या ज्या व्याधी होणार होत्या आहेत त्यांच्यावर माहीत होतं त्यांना, प्लस रोजच्या स्वराज्यातले होणारे दगेफटके, स्वकीयांचे त्रास, त्यांचे स्वतःचे मेहुणे. प्रत्यक्ष संभाजी महाराज जेव्हा एक वेळ अशी आली की मोगलांना मिळून, एक विचार करा त्या माणसाच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. पण एवढं सगळं करून ह्या स्वराज्याचा मोठा डोलारा त्यांनी बरं, असं करून एक सुंदर अजून त्यातलं उदाहरण देतो आणि आपण एक पुढल्या प्रवासाकडे जाऊया. प्रतापगडाचं युद्ध कोणी वाचलंय? प्रतापगडाचं युद्ध, अफजल खानाजवळ. अफजल खान कोण होता माहिती आहे? कोण होता?
आदिलशहाचा सरदार होता, मातब्बर सरदार होता. आणि त्याची ती काय काय आपण सगळे किस्से ऐकलेले आहेत की तो पहार वाकवायचा, भरपूर त्याचा आहार होता. आता तुम्हाला प्रतापगडाची एक छोटं इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. प्रतापगडाचं जेव्हा कळलं की बाबा शिवाजीच्या कारवाया वाढत चालल्या आहेत, तेव्हा बडी बेगम म्हणजे आदिलशहा त्यावेळेला वयाने लहान होता म्हणून बडी बेगम म्हणजे आई पडद्यामागून तो कारभार सगळा हाकायची. त्या बडी बेगमनी फतवा काढला की या शिवाजी महाराज या बच्चे का बंदोबस्त करो, ये चूहे का बंदोबस्त करो. कारण आदिलशहाचा फौज फाटा आणि त्याचं साम्राज्य बघून तिला शिवाजी महाराज अगदी बच्चा वाटत होते. ये बच्चे का बंदोबस्त करो, कोण कर सकता है. बरं, त्यांच्या शिवाजी महाराजांचा आत्तापर्यंत झालेला पराक्रम सगळ्या तिथल्या उपस्थित सरदारांना माहीत होता. कोणीही तो पैजेचा विडा उचलायला तयार नव्हता. तेव्हा एका माणसानं सांगितलं अफजल खान को ये जिम्मेदारी सोपी जाय. आणि त्यावेळेला अफजल खान दक्षिणेच्या स्वारीवर होता. तिथे त्याला निरोप पाठवून बोलवून घेण्यात आलं विजापूरला आणि सांगितलं की शिवाजी महाराजांचा बंदोबस्त तुला करायचा आहे. आता अफजल खानालाही माहीत होतं शिवाजी महाराज काय चीज होती. म्हणजे असं नव्हतं की त्याला फक्त त्याच्या ताकदीचा गर्व वगैरे सगळं ठीक, पण ही मंडळी त्यावेळेला तीही माहिती ठेवत होते आणि म्हणून तो मनातून खूप घाबरला होता. तरीसुद्धा चला आता बडी बेगमचा फतवा आलाय, मी घेतो आणि मी बंदोबस्त करतो, वो चूहे को ऐसा दबोच के लेके आता हूँ, अशा गुरमीत तो होता. बरं, अफजल खानाचे एक वीक पॉईंट होता. आता हे तुम्हाला शाळेचे इतिहास आपल्याला कोणी शिकवत नाही. अफजल खानचा वीक पॉईंट काय होता, तो कुठल्याही चढाईवर म्हणजे कुठल्याही अशा ह्याच्यावर निघाला, मोहिमेवर निघाला की त्याचा एक मौलवी गुरु होता, त्याचा तो सल्ला घ्यायचा आहे की ही मोहीम अशी अशी करतोय, तुमचं काय मत आहे. आणि तो मौलवी त्याला वाटायचं असं ज्योतिषासारखं आहे. तो मौलवी अशा ह्याच्यात जायचा आणि सांगायचा की हे मोहीम तू फत्ते करशील. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की मला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला जायचा आहे, तेव्हा मौलवीनी एका क्षणाचंही उसंत न घेता सांगितलं ही मोहीम तुझ्यासाठी घातक आहे, या मोहिमेत तू जाऊ नकोस, इथे तुझा खात्मा निश्चित आहे. आणि अफजल खान मनातून तेव्हा खूप घाबरला होता. पण आता बडी बेगमला नाही कसं म्हणणार, पैजेचा विडा तर घेतलाय, तो तयारीने निघाला. बरं, आता त्यांनी केलं, फौज फाटा तो गोळा केला, हत्ती घोडे तोफा बंदुका सगळं घेऊन त्यांनी निघायची तयारी केली सगळी त्यांनी. आता हे सगळं शिवाजी महाराजांना माहीत नव्हतं का? माहीत होतं. त्यांचं गुप्तहेर खातं इतकं प्रभावी होतं, त्यांना कळलं की ही अशी जमवाजमव चाललेली आहे. अफजल खानाला त्याचा पैजेचा विडा मिळालेला आहे आणि तो सगळी एवढी मोठं बलाढ्य सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. त्यांना माहिती आहे की ते येताना भरपूर मुलखाची नासधूस करणार, आई बहिणींची इज्जत लुटणार, घरादारांवर नांगर फिरवणार, हे सगळं त्यांना ते माहीत होतं. पण त्यांच्याकडे मोजके मावळे, ते म्हणाले त्याला आपल्या घरापर्यंत येऊन दे आणि मग त्याचं काय करायचं ते मी ठरवलेलं आहे. तोपर्यंत त्यांनी तो बेत कोणालाही सांगितलेला नव्हता. बरं, हे करताना अफजल खानाने काय एक वाईट गोष्ट केली माहिती आहे. त्याला कळलं की मी जर समजा खरंच या मोहिमेवरून परत नाही आलो तर माझ्या या जर 64 बेगमा आहेत, आता त्यांच्या ह्याच्यात भरपूर राण्या करू शकत होते. औरंगजेबाच्या अफजल खानाच्या 64 बेगमा होत्या. त्यांनी काय करावं, त्या 64 बेगमांना जिवंत विहिरीत ढकललाय आणि विहिरीत गाडून त्यांना मृत्यू केला, ओढवला त्यांचा. का तर मी जर समजा संपलो तर माझ्या मागे या माझ्या बेगमांवर कोणाची वाईट नजर पडता का म्हणे, म्हणून त्यांनी स्वतः जिवंत असताना या 64 बेगमांना जलसमाधी दिलेली आहे विहिरीत. अजूनही तुम्ही विजापूरला गेलात तर ते 64 बावडी की हे जागा आहे. विजापूरमधल्या बऱ्याच लोकांना ती माहीत नाही आहे, पण गेला तर मुद्दाम जे जुने रिक्षावाले आहेत त्यांना माहिती आहे ती 64 बावडी की जागा दिखाना. म्हणजे गोलघुमट दिसतो स्टेशनमधून आपल्याला, पण ही दिसत नाही. हा इतिहास आपल्याला माहीत नाही आहे. बरं, हे सगळं करून तो निघाला. शिवाजी महाराजांनी काय केलं की अफजल खान येणार आहे, त्याला ह्या इथल्या मुलखाची फार माहिती नाही आहे. मग त्यांनी सदानंद बोकील म्हणून त्यांचे अतिशय उत्तम वकील होते आणि ते निष्णात, बोलण्यात सगळ्या भाषा बोलणारे, उर्दू अप्रतिम, दक्षिणी भाषा बोलणारे, मराठी सगळं ते छान बोलणारे होते. अफजल खानाकडे आले. ते म्हणाले सरदार, आपण एवढं सगळं सैन्य वगैरे घेऊन येणार आहात, महाराष्ट्र तुम्हाला घाबरलेत, तुम्ही कसे येणार आहात, काय येणार आहात, असं गोड गोड बोलून त्यांनी अफजल खानाकडून ती सगळी बित्तम बातमी काढली. कुठच्या मार्गाने येणार आहेत, विजापूर करत ते वाई आणि मग असं ते करत ते पोलादपूर प्रतापगडापर्यंत येणार. मग यांनी काय केलं, सदानंद डबीर वकिलांनी काय केलं, त्यांना पूर्ण चुकीचा मार्ग दाखवला.
आता हा आला प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशनचा भाग. त्यांना असे मार्ग सुचवले की जेणेकरून एक डोंगर चढा उतरा, परत 2 डोंगर चढा उतरा. मी जेवढा म्हणून वाईट मार्ग त्यांना दाखवता येईल तेवढं काय केलं. इथे वेळ त्यांनी अफजल खानाचा बराच वाया घालवला. आता हा वेळ वाया घालवल्यामुळे काय झालं, अफजल खानाचे सैन्य कंटाळत चाललं आणि मग काय झालं, जिथे मार्ग दुष्कर होता, चढायला कठीण होता, तिथे त्यांनी मग त्याचे हत्ती सोडून दिले, जड जड तोफा सोडून दिल्या, बऱ्याच ठिकाणी त्याला घोडेस्वारसुद्धा सोडून द्यायची वेळ आलेली आहे. आणि एवढं करत करत शेवटी तो जेव्हा वाईला पोचला तेव्हा एवढ्या काही दशहजाराच्या संख्येने निघालेला त्याच्याकडे 1000 सैनिक फक्त शिल्लक होते. आता हे एवढं सगळं विचार आता ऐकताना किती गंमत वाटली की नाही तुम्हाला, पण हा सगळा विचार करणं किती कठीण आहे. आणि त्याला वेळेचं महत्त्व आणि व्यवस्थापन तितकंच. बरं एवढं करून तो आला, प्रतापगडाच्या पायथ्याची बेट ठरली. महाराजांनी त्याला थेट गडावर एंट्री दिली का, नाही, कारण एवढं सैन्य जर चालून आलं तर आपल्याकडे तेवढी सामुग्री नाही आहे आणि गड पडला तर ती नामुष्की आहे. म्हणून त्यांनी काय केलं, आजाराचं ढोंग केलं आणि ती वेळ जी अशी ठरवली की दुपारी 12ची जेव्हा टळटळी ऊन होतं तेव्हा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी बेट ठरवलेली आहे. त्याचे सगळे शामियाना मेणे वगैरे सगळे खाली होते, बाकीचे सैनिक खाली. आणि वकिलांनी ती वेळ कशी ठरवली होती, काय ठरवलेलं होतं, फक्त तुम्ही, तुमचा एखादा अंगरक्षक आणि तुमच्या पालखीचे भुई 4 एवढेच फक्त त्या शामियानापर्यंत येतील. प्रत्यक्ष शामियानात तुम्ही महाराजांची भेट घ्याल, तिथे बाकी कोणी राहणार नाही. पण अफजल खानाला मनातून ती भीती होती की मौलवी तो बोलला आहे की या लढाईत माझा खात्मा आहे. त्यांनी काय केलं, सय्यद बंडा म्हणून आपण नाव ऐकतो, पण त्याचं नाव सय्यद बंडा नव्हतं, त्याचं नाव बडा सय्यद. हे लक्षात ठेवा, इतिहासात आपण सय्यद बंडा ऐकलं, पण तो बडा सय्यद म्हणून होता जो अफजल खानाचा अंगरक्षक होता. ओके, तर तो बॉडीगार्ड तो त्यांनी फक्त बाहेर ठेवलेला होता. आणि ती जी वेळ तसतशी ठरत चालली तसतसे महाराज ते डिले करत चालले होते, उशीर करत चालले होते की जेणेकरून त्यांनी औरंगजेबाचं मानसशास्त्र हे झालेलं होतं, त्यांनी पूर्ण त्याचा अभ्यास केलेला होता व्यक्तिमत्वाचा, की हा माणूस जर कासावीस झाला, जर चरफडला तर तो काहीही करू शकतो, अवसानघात करू शकतो. म्हणून आपण अशा वेळेला काय करतो, एका ठिकाणी एखाद्या माणसाला त्रास द्यायचा असेल, मी 12ला सांगतो आणि मी 2-2:30 वाजता येतो रे, मी अशा ठिकाणी खोटं ट्रॅफिकमध्ये अडकलो, आपण कारणं देतो की नाही, असं करून उशिरा पोचतो. तोपर्यंत तो माणूस एवढा वैतागलेला असतो आणि जे आपल्याला महत्त्वाचं बोलायचं असते बोलून आपण परत येतो. एक्झॅक्टली महाराजांनी हे केलं. म्हणजे आता इथे जसा वेळेचा उपयोग पूर्ण प्लॅनिंगला जसा सकारात्मक केला, तसंच या चढाईसाठी त्यांनी वेळेचा नकारात्मक उपयोग पण केला आहे. त्याला असं टंगवत ठेवलं, येत आहेत महाराज, येत आहेत, निघालेत. आणि तो कासावी झाला की कधी महाराजांना कवीत घेतो आणि त्यांना मिठी मारून त्यांना तिथेच खात्मा करतोय. आणि तो कासवाई झाले. ते वकील आतबाहेर फेऱ्या घालतायत, अरे महाराज काय झालं, अरे महाराज निघालेत. अरे निघालेत म्हणजे कुठे, ते पहा येत आहेत, त्यांचे ते ध्वज दिसत आहेत, त्यांचा तो मेणा दिसतोय. असं करून महाराज हळूहळू प्रतापगडावर गेला. कधी कोणी, आता पायऱ्या आहेत, पण त्यावेळेला ती जी वाट होती ती इतकी दुष्कर होती. आणि जेव्हा शामियानाची वेळ आली तेव्हा महाराजांनी 1 मिनिट थबकले, देवाचं स्मरण केलं त्यांनी तिथे भवानी जायचं, की जे काय होईल ते आता तुझ्या कृपेने, मी प्रयत्न शेवटपर्यंत केलेले आहेत. आणि बाकीचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की अफजल खानाने त्यांना घट्ट मिठी दे केलं आणि महाराजांनी चिरखत वगैरे घातलं तरी ते खंजीर काढून त्याच्या वार केल्या. महाराजांनी वाघनखं घालून त्यांचा कोथळा काढला वगैरे 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 सगळं. बरं, हे सगळं चालू असताना बाकीचे सैनिक गप्प होते का, नाही. मावळे सगळे, महाबळेश्वर तुम्ही बघितलं असं आणि प्रतापगड असं डोंगर आहे मोठा टेकडी, ते महाडच्या कशेडी घाटातून पण दिसतो आणि इकडून पण तो बघता येतो. ते जावळीचं खोरं आहे खाली, पूर्ण जे सावित्री नदी आहे जी जावळीच्या खोऱ्यातून उगम पावते, त्या जावळीच्या खोऱ्यात आणि पूर्ण त्या प्रतापगडाच्या याच्यात महाराजांनी त्यांचे 350 निवडक मावळे लपून ठेवलेले होते. आणि काही सरदार की जेव्हा झालं अफजल खान दगाफटका झाला की जेवढे म्हणून त्यांचे सैनिक आहेत ते सगळे कापून काढा, एकही जिवंत परत जाता कामा नये विजापूरला. एवढी सगळी व्यवस्था महाराजांनी केलेली होती. हे आधी तुम्हाला का सांगितलं नाही, कारण मुख्य इतिहास महत्त्वाचा होता. आणि जेव्हा कळलं खाली की
अफजल खानाचा वध झालेला आहे, महाराजांनी केलेला आहे. बडा सय्यद पण त्याच्यात मारला गेला आणि जीवा महालेने त्याचं शिर उडवलेलं आहे. आणि जेव्हा त्याचा अफजल खान अत्यंत जखमी अवस्थेत त्याच्या मेण्यातून जात होता, ते सदानंद बीर वकील, त्यांना युद्धाचं पण शिक्षण होतं, त्यांनी तिथे जाऊन पहिले ते भुई कापून काढलेले आहेत आणि अफजल खानाचं शिर धडावेगळं करून ते शिर भाल्याच्या टोकावर ठेवून त्यांनी जिजाऊ महाराजांना ते दाखवायला ठेवलेलं आहे. तर माझं म्हणणं असंच आहे तुम्हाला सांगणं की जे काय वाचाल ते वाचाल, पण इतिहासाचा चांगला अभ्यास निश्चित करा आणि जेवढा म्हणून प्रयत्न करता येईल तेवढा शिवाजी महाराज ज्या पद्धतीने वाचता येतील ते वाचा. ओके, बरं एक छोटीशी माहिती देतो. आपल्या भारत देशाचा अभिमान का बाळगायचा? गेल्या 1000 वर्षात भारताने आपण दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण केलेलं नाही. आपल्यावर जेव्हा आक्रमण झाले तेव्हाच आपण त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपण उगाच कोणाची तरी कळ कुरापत काढायची म्हणून आक्रमणं केलेली नाहीत. त्याच्यानंतर अंकरचनेचा शोध, डिजिट्स याचा शोध कोणी लावला माहिती आहे? त्यातल्या त्या शून्याचा शोध कोणी लावला माहिती आहे? आर्यभट्ट. एक्सलंट. त्याच्यानंतर जगातलं पहिलं विद्यापीठ ख्रिस्तपूर्व म्हणजे बिफोर ख्राइस्ट 700 वर्षात तक्षशिला येथे स्थापन झालं होतं, माहिती आहे? आणि त्यावेळेला जगभरातून आलेले जवळजवळ 10,500 विद्यार्थी 60 वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये, वेगवेगळ्या विषयामध्ये शिक्षण तिथे घेत होते. त्याच्यानंतर फोर्बस मासिक जे होतं त्यांनी एक सर्वे केलेला होता. त्या सर्वेमध्ये त्यांनी काय आढळलं की संस्कृत जी आपण भाषेची जननी म्हणतो ती संगणक प्रणालीसाठी, कम्प्युटर लँग्वेजसाठी, कम्प्युटर सेमॅन्टिक्ससाठी सगळ्यात सुयोग्य भाषा आहे. आणि आयुर्वेद ही मानवाला ज्ञात असलेली पहिली सर्वात प्राचीन वैद्यक शाखा आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, ह्या गोष्टी माहीत असाव्यात. आपण प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की आपल्या देशात काहीच होत नाही, काहीच होत नाही. आपल्या देशाची कामगिरी भरपूर मोठी आहे, त्याचा अभ्यास करा. एक 2-3 छोटे उतारे वाचून दाखवतो. पुण्यात एक उद्योगपती होते, एक इंडस्ट्रियलिस्ट होते आणि त्यांची एक सवय मला माहीत आहे. ते काय करतात, दर रविवारी पहाटे 5:30ला आपल्या गाडीने पुण्यातून निघतात आणि सकाळी 6 वाजता सिंहगडावर पोहोचतात. दर रविवारी दुनिया इधर की उधर हो जाए हा त्यांचा नियम चुकत नाही. आठवडाभराचे पेपर घ्यायचे, सिंहगडावर जाऊन एकांत क्षणी जाऊन बसायचं. त्यांच्याबरोबर काय असतं, एक गाठोड असतं, त्यात संपूर्ण आठवड्यात आलेली वर्तमानपत्र, मासिकं, काही कात्रणं त्यांनी काढलेली ती असतात आणि त्यांची एक आवडती जागा आहे. तिथे बसून 4 तास शांतपणे गेल्या आठवड्यात जगात काय झालं याचा ते आढावा घेतात. त्याच्या शांतपणे नोट्स काढतात. तिथे कोणाचा फोन नाही, कोणाचं येणं जाणं नाही. आणि बरोबर 10 वाजता तिथून निघून पुण्याला घरी पोहोचतात आणि 11च्या पुढे पुन्हा एक नवीन आठवडा सुरू, पुन्हा वर्तमानपत्र, रोजच्या बातम्या, हे त्यांचं काम चालू आहे. आणि ह्यामुळे काय झालं की जगात नेमकं काय झालं आहे आणि मी स्वतःला कुठे ठेवायला हवं, माझ्या उद्योगाला मी स्वतः कुठे ठेवायला हवं याचा अंदाज ते घेतात. एक्सलंट उदाहरण आहे टाईम मॅनेजमेंटचं. हां, एक शेवटचं, कामाची यादी करणं किंवा लिस्ट करणं ही एक चांगली सवय आहे, यात वाद नाही. पण नुकताच मी एक अतिरेक पाहिला. आमच्या शेजारी एक मिश्रा म्हणून राहतात, त्यांनी नुकताच टाईम मॅनेजमेंटचा एक कोर्स केला. मग त्यात काय करतात की त्यात ते कामाची लिस्ट करण्याचा किती फायदा असतो, त्यामुळे सगळ्या दिवसावर नियंत्रण कसं ठेवता येतं हे शिकले. मग घरी आल्यावर त्यांनी काय केलं, मित्र आणि नातेवाईकांची नावं, त्यांचे वाढदिवस, किराणा सामानाची यादी, लॉन्ड्रीत दिलेल्या कपड्यांची यादी, सध्या कोणते कपडे कोणत्या कपाटात आहेत त्याची यादी, गाड्यांच्या मेंटेनन्ससाठी करण्याची त्याची यादी, काय वाचन करायचं त्याची यादी, इतक्या याद्या की काही विचारू नका. आणि मग दिवसभर या याद्यांच्या ओझाखाली हे मिश्रात दबून गेलेले दिसले. आणि पुढे पुढे तर असं झालं की यादीशिवाय यांचा दिवस सुरू व्हायचा नाही आणि संपायचाही नाही. मग आम्ही गमतीने म्हणायला लागलो की मिश्रांना लिस्टोमिया झाला आहे. कामाची यादी बनवणं या गोष्टीचा उपयोग आहे, पण त्याचा अतिरेक व्हायला नको. कामाच्या यादी पलीकडेही बरंच जग आहे आणि तेही सुंदर आहे, याचं भान राखायला हवं. एक छोटंसं क्लिप दाखवतो. आपण म्हणतो ना
की कुठल्याही दुखण्यावर किंवा कुठल्याही याच्यावर काळासारखं औषध नाही. टाईम इज अ एक्सटर्नल रेमेडी असं म्हणतो की नाही आपण, त्याचं कसं सुंदर उदाहरण दिलं ते बघूया आपण. हा कदाचित व्हिडिओ क्लिप बघितली असेल तुम्ही. आहे की नाही, सोपं उदाहरण आहे. मी अशा बऱ्याच खड्ड्यात घालणाऱ्या गोष्टी असतात आपल्याला ज्या त्रासदायक होतात, पण वेळच त्याच्यावर एक चांगलं औषध किंवा त्याच्यावर छान फुंकर घालून त्याच्यातून आपल्याला बाहेर काढते. हो की नाही. एक छोटासा गेम आपण खेळतोय. समजा हे तुमचं आयुष्य आहे की आत्ता शाळेचं तुमचं हे आहे, परीक्षेचं व्यवस्थापन आहे, वेळेचं व्यवस्थापन आहे, परीक्षेचं व्यवस्थापन आहे, तुमच्या पुढल्या आयुष्याचं व्यवस्थापन हे एका ह्याच्यात सामावलेलं आहे. हे मार्बल्स आहेत. किती आहेत मी मोजलेले नाही आहेत. हे मार्बल म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, तुम्ही परीक्षेच्या वेळेला करणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, तुमच्या आयुष्यात सगळ्या करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज या आहेत. करायचं आहे काय, कमीत कमी वेळात या प्रत्येक घरात हा मार्बल ठेवायचा. मी आत्ता नुसतं मांडून ठेवतोय. बरं, तुमच्या कोणा मोबाईलमध्ये स्टॉपवॉच असेल तर एकाने इकडे या प्लीज. या कोणीतरी एकाने या ना, ज्याच्यात स्टॉपवॉच बघता येईल. म्हणजे आपल्या सेकंदात ते करायचं आहे. बरं, गेम परत एकदा बघा. याच्यात किती आहे मी मोजलेले नाही आहेत. हे मार्बल किती आहेत मी मोजलेले नाही आहेत. एक कोणी व्हॉलंटियर या ज्याला गेम खेळायची पहिली इच्छा आहे आणि त्यांनी सांगायचं की मी तयार आहे गेम खेळायला, की तो त्याचा स्टॉपवॉच चालू करेल जेव्हा शेवटचा मार्बल त्या एका ह्याच्यात एकच, एका घरात एकच, जेव्हा तो सांगेल की शेवटच्या घरात मार्बल दे, तिथे तो स्टॉप करेल आणि एकाने कोणीतरी त्याचं नाव आणि त्यांनी केलेले सेकंड्स, वेळ झालेला वेळ हे मोजून ठेवायचा. कोण येतो पहिलं? तू येतेस बाळा, ये ना, लाजायचं काय त्याच्यात, ये 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 राह उभे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मागच्याने दिसत नसेल तर मागच्याने उभं राहिलं तरी चालेल, कारण हा इंटरेस्टिंग आहे गेम. तुला गेम कळलाय निश्चित. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं, मी ठेवू जरा इथे, कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाहीये. हे बघा, परत एकदा नीट लक्ष द्या. हॅलो, ती आत्ता जशी उभी आहे तिच्याकडे साधनं आहेत, तिच्याकडे टेबल आहे, तिच्याकडे खुर्ची आहे, ती उभीही राहू शकते, बसूही शकते. तिला करायचं आहे काय, तिने मी तयार आहे म्हटलं की तो घड्याळ चालू करणार आणि एक एक करून ती घरं भरत जायची. शेवटचं घर तिचं लक्ष ठेव रे, शेवटच्या घरात तिने मार्बल टाकला की ती ॲक्टिव्हिटी टाकली की थांबायचं तिथे. कर, कोणीही प्रॉम्प्टिंग करायचं नाही. किती झाली सेकंड्स? 21. ली जा बाळा, जागेवर जा. अशी
बरं, तिच्यासाठी मी हा गेम थोडा सिंपल केला. आयुष्य एवढं सिंपल आहे का आपलं? नाही. मग गेम थोडा कठीण करूया. आता कोण येतोय? हा, ये. त्याला नाव सांग. काय नाव? श्रिया. सिया. सिया. गेम कळलाय काय करायचंय ते? काय करायचंय? तिला गेम कळलाय. ती म्हणते हे उचलून ह्याच्यात टाकायचंय. आता मी काय केलंय गेमचं तुला माहिती आहे? हां, माहिती आहे ना? तुझी पळापळ होणार आहे. आता तू तयार आहेस असं म्हटलंस की तो चालू करणार. सिया तयार? स्टार्ट. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. कारण आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ते एकट्याला किंवा एकटीला करायचं आहे. आपण गोष्टी करताना किती फोकस ठेवतो, किती लक्ष ठेवतो, याच्याकडे लक्ष नव्हतं ना? हां, अजून एक आहे. ली. सिया, सिया एक मिनिट इथेच उभी राहा, इथेच उभी राहा. आणि तू होतीस ना, ये तू पण ये तिकडे. एक लक्षात घ्या, कोणी हसायचं कारण नाही. हा सिंपल गेम आहे पण त्याच्यातून शिकवण भरपूर आहे. काही वाटायला नको तुला. गुड. हा त्यातल्यातच सोपा होता. हात लावू नका, हात नका लावू. तुझ्याकडे दोन, एक त्याच्याकडे दे. आता कोण येतोय? ये. काय नाव तुझं? हर्षल. हर्षल. हर्षलचं नाव लिही रे. होय बाळा, हर्षलचं नाव लिही.
आयुष्य अजून कठीण झालेलं आहे. सोपं करता येईल. हां, गेम लक्षात आहे. सुरू करायचा का अजून काही मदत हवी माझ्याकडून विचारायचा. मी तू तयार झाल्यानंतर मग थांबणार नाही आपण. थांब थांब थांब. अरे त्याला सुरू कुठे केला. घाई नको करे घाई. बघ आपण काय काय ठरवलं बघ. तू या सगळ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलंय. तुझ्या गोल लक्षात आलं होतं. गोल होतं माहिती काय करायचं होतं ते काय होतं गोल. आणि काय पुढे काय कमी वेळात कमीत कमी वेळात हे सगळे एका ह्याच्यात घेऊन प्रत्येक ह्याच्यात एक एक घालायचं एवढं गोल होतं. प्लॅनिंगसाठी तयार आहेस. काय प्लॅनिंग केलं आहेस. अरे ते गोल झालं. तू तयार काय करणार प्लॅनिंग काय करणार आहेस लक्षात घ्या. कसं करणार आहेस प्लॅनिंग. कमीत कमी वेळात आणलंय. हे तर आता इतक्या ठिकाणी विखुरलेत. काय करणार प्लॅनिंग तू बघून ठेवलेस. व्हेरी गुड. मग आता एक्झिक्युशनसाठी सुरुवात करायची. हर्षलचं नाव लिहिलं. हां गुड. तू तयार आहे म्हटलास की त्याला हो म्हण. कोणी प्रॉम्प्टिंग करू नका. नाही नाही असं हे नका असं. दिस इज चिटिंग. चिटिंग नका करू. देन यू विल चीट युअर सेल्फ. किती राहिले शिल्लक. किती शिल्लक आहेत. 2 शिल्लक आहेत. बापरे गेले कुठे 2. झाले किती ली 65 सेकंड्स. राहा तिथेच उभा राहा. शेवटचा प्रयत्न कोणाला करायचा आहे बघा. हा गम अत्यंत टफ होणार आहे. मग त्या दृष्टीने हात वर करा. तू येतोय ये तिकडे तिकडे उभं राहा. तुझं नाव सांग त्याला. ते उचल. ते तिकडेच ठेव. खाली खाली ठेव. नाही तुझ्या इथे ठेव. एक तिकडे ठेव तुझ्या इथे. गेम काढलाय. ये इकडे. काय तुझं नाव म्हणालं. भावेश. गेम काढलाय. काय करायचं आहे. गोळा करून नुसते खात्यात टाकायचे एवढंच गेम आहे. कमी वेळात करायचं आहे. मग त्याच्यासाठी तयार आहेस तू. हां तुझं ठरलंय की कमीत कमी वेळात त्या सगळ्या एक एक खात्यात एक एक टाकायचं. हे तुझं गोल आहे. प्लॅनिंग झालं तुझं कसं करणार आहेस ते. तयार आहेस प्लॅनिंगनी. काम करायला तयार आहेस. हा तयार आहे. तू तयार झालास की त्याला हात कर. तो स्टॉपवॉच चालू करणार.
बघ आहे का खिशात बघ. अरे मगाशी तुझ्या समोर तर खिशातून काढून मी खाली ठेवलं की नाही. बघ त्याचं लक्ष नव्हतं. किती राहिले. अरे 2 आहेत अजून. अजून एक आहे. नाही नाही हां दे ते बघ तिने ठेवला होता. नाही नाही मागितलं म्हणजे तू जोरात नाही सांगितलं. तिला माहीत नव्हतं. तिने ऐकलं नाही. हो की नाही ग. किती आलं रे. लिख म्हणजे 125 सेकंद. डोंट वरी. त्याच्यात काही वाटण्यासारखं काही नाही. राह उभा तिथे. बाळांनो माझी इन्स्ट्रक्शन काय होती. हे बाय द वे भरताना मोजलेत का किती आहेत ते. तुम्ही एवढे घातले त्याच्यात मोजलेले आहेत किती आहेत ते. बघा परत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 4 18. बरोबर आहे. काय होतं बघा. हा प्रोग्राम करण्याचा उद्देश हाच होता की कुठेही ते रटाळप्रमाणे तुम्ही हे असं करा तसं करा न करता हा साधा सुद्धा एक्सरसाइज होता. बरं आता जे 5 जण भाग घेतले या इकडे. हां 4 जण सॉरी. तुला काय वाटलं काय चुकलं तुझं. ठीक आहे मोजले नाही आपण ते थोडं क्षम्य म्हणूया. पुढे काय मी काय काय सांगितलं होतं. तुम्हाला दिलेल्या साधनांचा तुम्ही उपयोग करताय का आणि दिलेली टास्क कमीत कमी वेळात पूर्ण करतायत का. आता तुला थोडं हे करता येईल कारण तुझा गेम रिलेटिव्हली सोपा होता. पण तरीसुद्धा तू काय करत गेलीस. कोंबडी दांडी टिपते तसं करत गेली. बरोबर आहे. ये बाजूला तू नंतर तू होतीस का कोण होतं. हां तुला काय वाटलं काय चूक झाली तुझी. ते मोजलं नाही ठीक आहे समजू शकतो. ते मोजायला हवे होते पण पुढे बघ ना आपलं वेळ कसे कसे जास्त झाले ते बघ. तिला एक समजा 22 सेकंद लागली. तुला 57 किंवा 58 सेकंद धरूया. त्याला 65 त्याला 125. हा वेळ का गेला वाया सांगा. कळलं आता मी काय येतो कुठे येतो ते काय झालं. एक लक्षात घ्या आपण वेळ जास्त झाला याचा डोक्यातून काढून टाका. हा गेम खेळलो त्याचा आनंद घ्या पण ह्याच्यातून शिकलंय काय शिकलीस ते सांग मला. सांग ना त्यात काय मोठ्याने बोल. काय काय करायला हवं होतं. नाही कमीत कमी वेळ ते होतंच पण ते झालं का आपलं नाही झालं. तुला काय शिकलास तू याच्यातून. मी आठवण नाही केलं की कुठे ठेवूया. बरोबर आहे. म्हणजे तुझं लक्ष नव्हतं की आपल्या कुठच्या गोष्टी कुठे कुठे ठेवल्या गेलेल्या आहेत. लक्ष होतं बट मी घाई गडबडीत स्वतःला. बरोबर आहे. घाई गडबडी म्हणजे इकडचं ह्या नोटची वही या कपाट्यात आहे त्या ह्याच्यात आहे डेस्कमध्ये त्या दप्तरात आहे त्या ट्युशनच्या ह्याच्यात आहे. लक्ष विचलित आणि मग नंतर पळापळ सुरू झाली. बरोबर आहे. तुला काय शिकलं. लक्षात होतं पण माझा कॉन्फिडन्स थोडा हे झाला. करेक्ट लक्षात होतं पण कॉन्फिडन्स हा झाला कारण जी नंतर सहीबैर अवस्था झाली. अरे इकडे ठेवलाय का ह्यानी लपवलंय का तिने लपवलंय का मग ह्याच्यात इथे ठेवलंय का माझ्या खिशात आहे का ह्याच्यात खिशात. ही जी पळापळ झाली त्याच्याऐवजी काय करता आलं असतं. सगळ्यात सोपा गेम असा होता बाळानो. या तर अशी इकडे या मी तुम्हाला दाखवतो. घे तू ये सर बस बस तू इकडे बस बस बस. आता हा गेम कसा सोपा करता येईल. पहिल्यांदा काय केलं होतं मी सगळ्या चौथ्या इथेच होत्या. सगळे मार्बल इथेच होते.
मग नंतर मी ते पसरायला सुरुवात केली. आय मेड द गेम डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट. आणि त्याचा तर सगळ्यात कहर होता. आपण एका खिशात तिच्या हातात तुझ्या हातात वगैरे असं केलं होतं. काय करायचं होतं, मी जेव्हा म्हणतो तुमच्याकडे असलेल्या साधनांचा उपयोग कसा करा. तुझ्याकडे टेबल होतं, खुर्ची आहे, म्हणजे तू शांत बसलीस की तुझ्या मनाला शांतता आली, तुला काय करायचं याच्यावर तू फोकस करशील. हे तुझं रणांगण आहे, हे तुझं लढाईचं मैदान आहे, शिकशील. नंतर काय करशील, सर मी अजून तयार नाही. मग काय करशील तू, इकडे तिकडे ठेवलेले आहेत. मी असं केलं होतं का की इकडे तिकडे ठेवलेले इथे आणू नका म्हणून असं सांगितलं होतं का? नाही, ते स्वातंत्र्य होतं तुम्हाला. मग तू इथे ठेवलंस. बरं आता हे म्हणून पहिला जेव्हा करतोय तेव्हा दुसऱ्यांनी त्या मोजायच्या होत्या की मला नेमकी ती टास्क आहे. मला 18 मार्बल त्या 18 जागी ठेवायचे. हे पुढच्याने करायला पाहिजे होतं की नाही, ते कोणी केलं नाही, ते राहून दे. आता काय करायचं माहिती आहे, अजून मी तयार नाही आहे. मी यातले अर्धे मार्बल इथे, अर्धे मार्बल तिकडे. झालं. हे आता का केलं सांग, मी का केलं असेल. हां नाही टाकायला, पण का मी एकाच ठिकाणी का नाही ठेवले 18, ते 2 विभागून का ठेवले, कोणाला कळतंय का केलं मी ते. परफेक्ट. जर तुला मी टेबल दिलंय, खुर्ची दिली शांत बसण्यासाठी, देवानी 2 हात दिलेत की नाही, का आपण एक हात एकदा कशालाही वापरत नाही, दोन्ही हातांचा वापर करतो की नाही. मग जर दोन्ही हाताचा एकदम वापर केला तर ती क्रिया माझी व्यवस्थित होईल की नाही. बघ, तुझं आपलं शरीर स्वस्थ आहे, मन फोकस्ड आहे, दोन्ही हाताने फक्त कार्यान्वित करायचं आहे. लाव स्टॉपवॉच. आता तू तयार आहेस का, अजून तुला काही कमी पडत आहे. शुअर, व्यवस्थित रिलॅक्स बसलीस का, अजून 1 मिनिट हवं आहे तुला. हां रेडी. हां कर सुरुवात. किती ली, सिंहाच्या समोर 13 ली. इम्प्रोवाइज नाही ते ली ठेव, त्याच्यासमोर इम्प्रोवाइज स्कोर 13. कळलं बळा काय गडबड झाली होती आपली, कळलं ना. गेम इंटरेस्टिंग होता. गुड. बरं, ह्या मुलांनी आता भाग घेत आहे. तर बक्षीसही द्यायचं की नाही. हां, सगळ्यात शेवटचा गेम कोण खेळलं होतं. ये बाळा पुढे. हे अच्युत गोडबोलेंनी लिहिलेलं भारतीय जिनियस हे पुस्तक तुला वाचायचं. त्याच्यानंतरचा कठीण म्हणून गेम कोण खेळलं होतं. हर्षल ये, वेलकम. आणि सिंहा हे तुला सोपा गेम दिला होता म्हणून बक्षीस नाही, पण टीचरसाठी टाळ्या वाजवा. बरं बसा, जागेवर बसा. बरं, कोणाला काही सांगायचं की ह्याच्यातून नेमकं आपण आज काय केलं त्याचं 1-2 मिनिटात कोणी सांगू शकेल की आज आपण नेमकं काय शिकलो. तुला सांगता येईल बळा. ये, पण ते सगळ्यांना ऐकायला जाणार ये ना, समोर ये ना, मी त्या कॅमेऱ्यात पण येशील. ये. बसून बोलायचं, बसून बोल. कसं आहे, मोठ्याने बोला, सगळ्यांना ऐकायला आलं पाहिजे. थोडक्यात सांगायला गेले तर आपण एक प्रकारचं वेळेचं बचत कसं करायचं ते शिकलो. वेळेची बचत कशी करायची शिकलो, पण नुसती बचत करणं हे होतं का, त्याचं व्यवस्थापन हे होतं ना. व्यवस्थापनात बचत करणं हा भाग होताच, पण काही ठिकाणी नुसती बचत करून चालेल का. आपण अभ्यासात बचत करून चालेल का वेळेचे नाही. जेवढा वेळ अभ्यासाला द्यायचा आहे, जेवढा वेळ परीक्षेचा पेपर लिहायला जायचा आहे, आणि जेवढा वेळ एखादी ॲक्टिव्हिटी करेल तेवढा वेळ त्याला द्यायलाच हवे. पण ह्याच्यात राहून जर आपल्या कष्टाने किंवा बाकीच्या साधनांनी आपण जर कमी करत आणलं तर ती बचत आवश्यक आहे. ठीक आहे, गुड.